पण मित्रांनो आम्ही आलो आहे सिद्ध हनुमान श्री क्षेत्र अंजनेरी पर्वतकडे जाताना हे मंदिर आहे हनुमानजीचं. आपण जाणार आहोत दर्शन करायला. मंदिर एंट्री दर्शन करून येऊ आपण. नको ते नको नको बसले वाटण अशी दुकान आहेत मित्रांनो. हे बघा एवढंच भारी मंदिर आहे. मूर्तीचं दाखवले हे भवानी मित्रांनो. आम्ही आलो आहोत अंजनेरी पर्वतला. या पर्वतामध्ये असं काय माहिती आहे का तुम्हाला, हनुमानजीचं पहिलं फुटप्रिंट म्हणजे पाऊल पडलेलं आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो आहोत. ते तुम्हाला दाखवतो या पर्वताला. सांगतो ना काय गोष्टी बोर्ड वाचते तुम्ही डायरेक्ट बोर्ड राहिले 60 रुपये करून आम्ही जातो आता अंजनेरी पर्वतला. 240 रुपयाची पावती करून आम्ही जायला वरी. त्यात पण अजून आम्हाला किरकिरी झालेली आहे. पायऱ्या आहेत वर जायला अंजनेरी पर्वतला. हे पर्वत हे बघा मित्रांनो अशा प्रकारात रस्ता आहे. पायऱ्या पण नीट नाही भावांनो. वर जायला आणि पावती घेते ती 250 रुपये पावती घेतात मित्रांनो. वन विभागवाले हे बघा अजून एवढं वर जायचं भावांनो आम्हाला. हे बघा आमचे मित्र गेलेले आहेत. इथं माकडं मोबाईल वर खिशात चेक करायला लागल्यात भावांनो. भीती वाटते. माकडे येतात जवळ खिशात हात घालतात. मोबाईल नाही तर भीती आहे भाऊ. त्यामुळे ब्लॉग जरा कमीच काढतो. अजून इथं वर जायचं. हे बघा हनुमान जन्मस्थान आहे भावानो इथं. बघा अशा प्रकारे माकडे किती चक्कर, अशा प्रकारे माकडे किती चक्कर. त्यामुळे भीती वाटते भावानो. असे माकडे कशी चक्कर देते. माकड या ठिकाणी म्हणजे जैन धर्माचं मंदिर आहे. दिगंबर स्वामीचं मंदिर आहे जैन धर्माचं. ह्या देवळ्यात इतक्या लांब लोक दर्शन येतात जैन धर्माचे. मित्रांनो आम्ही सगळे दमून बसलो आहोत. परत चढता चढता सगळ्याला घाम फुटलेला आहे. थांबला व्हायचा जरा ब्रेक घेतलाय. परत पुढे जाऊ आम्ही. खूप लांब पर्वत आहे आणि उंच पण आहे. पाहून पायऱ्या पण जास्त आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो पुढला सीन. जेवढा चालला तेवढा आम्ही भीतीदायक भयानक आणि त्यात माकड अजून. हे बघा सीन कसा आहे. अजून भरपूर खाली आहे. इथनं खाली आलो होतो आम्ही ह्या डोंगरातनं. माकड वगैरे भरपूर असल्यामुळे भीती वाटते. हे बघा मित्रांनो वरी आलो आहोत आणि आपल्याला अजून त्या झेंडापाशी जायचं. हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग. इथं अशा प्रकारची दुकान आहे मित्रांनो. इथं 30 रुपये पाणी बॉटल आणि सगळं जरा जास्त रेट मध्ये मिळतं. कारण हे वरे असल्यामुळं लगेच आणण्यासाठी कुठलाही वाहन येत नाही. पायऱ्याने हाताने यावं. मित्रांनो आम्हाला अजून इथं वऱ्या जायचं आहे. बघा या वऱ्या झेंड्यापाशी. हे बघा एवढं लांब अजून वरी चढायचं. हे बघा मित्रांनो हे आहे फुटप्रिंट. वर नाही गेल्यावर आकार दिसतो फुटप्रिंट सारखा. इथे दुकान आहेत. अजून आपल्याला इथं वर जायचंय. हनुमान गुफा आहे. गुफा आहे हनुमान गुफा. बघा मित्रांनो आपण हनुमानजीच्या जन्मस्थान त्या गुफेपाशी आलेलो आहोत. हे बघा गुफा समोर आहे. अशा प्रकारे गुफा आहे मित्रांनो. जवळ आलेलो आहोत. मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो हनुमानजीची गुफा आहे. अशा प्रकारे जन्म झालेली श्री माता अंजनी गुफा सिद्ध अशा प्रकार आहे. हनुमान जन्मस्थान मित्रांनो. गुफेमध्ये जा. चला तर मग आपण गुफेमध्ये जाऊया. हे बघा गुफा कशी आहे. हे बघा हे पूर्ण दगडामध्ये आहे भाऊ. असं आहे. हे बघा अशा प्रकारे मूर्त्या वगैरे दिलेल्या. अशा प्रकारे मूर्त्या वगैरे आहेत. मंदिर आहे हे मंदिर जन्मस्थान. हे अशी देवीची मूर्ती आहे. हे बघा अशा प्रकारे मूर्ती मित्रांनो. सामान दिवाबत्ती हे सगळं दगडामध्ये आहे भाऊ.
हे हनुमानजींची मूर्ती आहे. ही देवी ही देवीची मूर्ती अशा प्रकारे मित्रांनो इथे दर्शन करू आपण. जय श्रीराम. उजव्या साईडला दाखव. हे बघा अशा प्रकारे मूर्ती आहे त्या गुफेमध्ये देवीची. श्री माता अंजनी मंदिर जन्मस्थळ इथं आहे. इथं जन्म झाला हनुमानजीचा. अशा प्रकारे तेल वगैरे ठेवलेलं आहे. हे बघा हे सगळं दगडामध्ये डोंगरामध्ये मित्रांनो चित्र वगैरे आहेत. हे बघा चित्र नामे गुफेमध्ये येऊन जातो. मित्रांनो ज्येष्ठ समोर आश्रम आहे महाराजांचा. मित्रांनो इथं आश्रम गायी वगैरे आहेत. हे आश्रम आहे मित्रांनो गुफेच्या समोर असतील आश्रम. हे बघा इथं राहण्याची खाण्याची सोय केली जाते. स्वामी लोकच करतात आश्रम मधले. इथं अशा प्रकारे आश्रम आहे मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे आश्रम आहे. इथं राहण्याची खाण्याची सोय केली जाते मित्रांनो. भाविकांसाठी राहण्याची पण सोय असते. हे आश्रम जस्ट गुफेच्या समोरच आहे. हे आहे गुफा आणि हे आश्रम इथे समोरच आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो हे आहे हनुमानाच्या पायाचा ठसा. हे बघा हे बघण्यासाठी आम्ही एवढे लांब आलेलो मित्रांनो. हे बघा डोंगर कसा आहे. हे आहे हनुमानच्या पायाचा ठसा. अशा प्रकारे दिसतो. जय बजरंगबली. हे आहे हनुमानजीच्या पायाचा ठसा मित्रांनो. हे बघण्यासाठी आम्ही एवढे लांब आलो. हे बघा वर्ण असं दिसतो. हे खालून बघितलं कसं दिसतो. हे अशा प्रकारे पायाचा ठसा दिसतो. काय दिसत अजून मित्रांनो आपल्याला वर जायचं आहे. हनुमानजीचं वर अजून मंदिर आहे त्या झेंड्यापाशी. झेंडा दिसतो ना वरच्या डोंगरावर. त्या झेंड्यापाशी आम्हाला जायचं मित्रांनो. आता हळूहळू आम्ही तरतोय पुढे जात आहेत. हे बघा अजून एवढ्या लांब जायचं मित्रांनो. हे बघा या झेंड्यापाशी अजून आम्ही इथं आहोत. आणि तुम्हाला हनुमानजींच्या पायाचा ठसा हे बघा मारुतीच्या पायाचा ठसा हे अशा प्रकारे दिसतो वर. फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आलो हनुमान मंदिराजवळ. ते पण वरच्या. हे बघा एवढा फोटो हेट करून आलेलो आम्ही. एवढा डोंगर खूप लांब आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत नसेल पण भरपूर चढलेलो आम्ही. फायनली वर आलोत आम्ही. हा खूप आनंद होते. कसला घाम यायला बघा मित्रांनो. एवढं चढलो. हा बघा झेंडा तो अजून थोडं पुढे यायचंय. मंदिर अजून थोडं पुढे आहे म्हणून मित्रांनो. हे बघा मित्रांनो झेंडा ना आपण फायनली पोचलो आहोत. तिरंगा आणि भगवा. हा हे बघा नजारा डोंगरावर नजारा बघा. एकच नंबर. हा इथनं मन फुटप्रिंट बघा मित्रांनो दिसते का. हे आहे हनुमानजीचं पहिलं पावलांचा ठसा आहे मित्रांनो. हे झाड तिथे तलाव बांधलेला आहे मित्रांनो. हे बघा झेंडा पोचलो आपण फायनली. चला तर मग तुम्हाला दाखवतो हनुमानजीचं मंदिर. आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. हे आहे मंदिर. आपण मंदिरात जाणार आहोत. दर्शन करणार आहोत. आम्ही तळ्यात मळ्यात खेळत आहोत. तळ्यात आवड झालेला सोय. आम्ही तळ्यात मळ्यात खेळतो टाइमपाससाठी. नाही ऐकू. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मूर्ती आहेत. आहे घंटा वाजवू आपण दर्शन करू. बजरंगबली. हे बघा आणि मंदिरामध्ये अशी मूर्ती आहे मित्रांनो. हे बघा आपण जाऊया मंदिरात. त्रिशूळ वगैरे इथं घंटा वगैरे लावला. आणि हे आहे इथं हनुमान अंजनी माता ऋषीमुख पर्वत. चालीस हनुमान चालीसा आहे. आणि हे मंदिर आहे एवढ्या डोंगरावर मित्रांनो. चला मध्ये जाऊन दर्शन करूया. हे बघा मित्रांनो मूर्ती आहे. चला दर्शन घेऊ. फेरी मारू देवाची आरती घेऊ. देवा असं हे बघा गदा आहे अशा प्रकारचा मित्रांनो. इथं हे बघा अशा प्रकारे गदा एक आहे.
आणि हे मूर्ती आमचा दोस्त बजरंग बलीला ताकद मागत आहे. अशा इतर प्रकारच्या मूर्ती आहेत मित्रांनो. हे बाबा जय बजरंग बली. बजरंग बली ताकद दे. एवढा पर्वत चढून आला मित्रांनो. बा खाण्यासाठी आम्ही काय खातो? बिस्किट, पाणी. चहा मिळत नाही, चहाला पैसे नाहीत एवढे. बिस्किट आणि पाणी खातो मित्रांनो. बघा कसं आहे बघा मंदिरापाशीच. हे मागं मंदिर आहे मित्रांनो. हे आहे फुटप्रिंट हनुमानची वर्ण जे बघितले आपण. हे तशी दिसते, हे खालना अशी दिसते मित्रांनो. हे आता आम्ही तोंड हात पाय धुवून निघत आहोत. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माते की जय. जय बजरंग बली. जय बजरंग बली. बजरंग बली पण जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. आता वाटलं बघा तुळजापूर. जय भवानी. जय शिवाजी. या बघा या गुफेत जैन मंदिर, श्री क्षेत्र अंजनीगिरी पर्वतावर जैन मंदिर आहे मित्रांनो. हे बघा बंद आहे. हे अशी गुफा आहे मित्रांनो. गुफेत पाणी आहे बघा, पाणी आहे मित्रांनो. गुफा बंद आहे. अशा प्रकारे दर्शनाला येतात लोक जैन धर्माचे. हे बघा ही गुफा बंद आहे. बंद आहे. बंद असल्यामुळे दिसत नाही मित्रांनो आपल्याला. आपले पोरं वरडत आहेत चल म्हणून. तर जाऊ दे आता खाली. हे बघा इथून दिसले तर बघू. इथून जरा ते मंदिर आहे परत पुन्हा अजून हे आहे. हे बघा चला जाऊया आपण आपल्या मार्गाने. हे बघा कसा रुटीन आहे मित्रांनो, कसा डोंगर पुढे. हे बघा आणि असा रुटीन आहे डोंगरातनं बाहेर आहे. आणि आम्ही चाललोत वापस. मित्रांनो सकाळी 12 वाजता गेलोय, आलो 5 वाजता संध्याकाळी. एवढा लांब डोंगर आहे ना, एवढा पायऱ्यात एवढं दमलोत ना, लय भयानक. आता इथं काहीतरी खाणार आणि मी आमच्या प्रवासाला जाणार. मिळूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करायचं विसरू नका.